तर बीडमधून एक मोठी बातमी येते। बीडमध्ये निकालानंतर मुंडे बहीण भावाची गळाभेट। धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंची गळाभेट घेतलेली आहे। 15 वर्षांनंतर दोघांनी एकत्र निवडणूक लढवली। हात उंचावत धनंजय मुंडेंनी जल्लोष साजरा केलाय। तर गंगाखेडमध्ये बहिणीचा विजय, तर परळी स्वतःचा गड राखण्यात धनंजय मुंडेंना यश आलेलं आहे। मंत्री पंकजा मुंडे यांच्या यशस्वी निवासस्थानी धनंजय मुंडे यांच्या विजयाचं सेलिब्रेशन करण्यासाठी दाखल झालेत आणि मंत्री पंकजा मुंडे यांना पुष्पगुच्छ देत यशस्वी निवासस्थानी त्यांनी बहिणीची गळाभेट घेतलेली आहे। संदीप, तर आपण पाहतोय धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंची गळाभेट घेतलेली आहे। बीडमध्ये निकालानंतर मुंडे बहीण भावाची गळाभेट झालेली आहे। धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंची गळाभेट घेतलेली आहे। तर गुलाल उडवत इथे एकच जल्लोष साजरा करण्यात आला। जवळपास 15 वर्षांनी ही गळाभेट झालेली आहे। बीडमध्ये निकालानंतर मुंडे बहीण भावाची गळाभेट आपल्याला पाहायला मिळाली। धनंजय मुंडे यांनी आपला गड राखलेला आहे। तिकडे गंगाखेडमध्ये धनंजय मुंडेंची बहीण विजयी झालेली आहे आणि 15 वर्षांनंतर पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी एकत्रित निवडणुका लढवल्या होत्या आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांना आपला गड राखण्यात सुद्धा यश आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। एक मोठी ताकद निर्माण केली होती बहीण भावांनी या ठिकाणी आणि नगरपंचायतीच्या नगर परिषदेच्या निवडणुका लढवलेल्या होत्या। ही काही दृश्य आपण बघतोय रुबीना। पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे ज्यावेळेला भेटले त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचा केलेला जल्लोष। तर बीडमध्ये निकालानंतरची ही दृश्य आहे। धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंची गळाभेट घेतलेली। 15 वर्षांनंतर दोन्ही बहीण भावांनी एकत्रित निवडणूक लढवलेली आणि त्यानंतर हे यश आपण पाहतो आहोत।